आता पावसाळ्यापूर्वी आपण प्री मान्सून वर्कची आपली जी तयारी असते त्यामध्ये एक ती महत्त्वाची जी बैठक आहे मुंबई महापालिका मुंबई शहरासाठी, त्याच्यामध्ये BMCची सर्व टीम, नेव्ही, एअरफोर्स, आर्मी, मिलिटरी, NDRF, SDRF आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट आणि मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा अशी सगळ्या टीमबरोबर बैठक झाली. एक चर्चा त्याच्यामध्ये खरं तर पोलीस आयुक्त पण त्या बैठकीत होते, पोलिसांची टीम देखील आणि सर्वच संबंधित विभाग जे आहेत, रेल्वेचे विभाग आहेत, रेल्वे ज्या यंत्रणा आपल्याला या मुंबईतल्या पावसाळ्यापूर्वी जे काही अलर्ट आपल्याला जे काही काळजी घेतली पाहिजे आणि ज्या लोकांना संबंधित यंत्रणांना अलर्ट केलं पाहिजे यावर चर्चा या ठिकाणी झाली. आणि एक झिरो कॅज्युअल्टी मिशन अशा प्रकारचं एक सर्वांनी ठरवलं ॲज अ टीम म्हणून आपण काम केलं पाहिजे. आणि यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये IMDची पण टीम होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी आणि लोकांच्या मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी संपूर्णपणे मग त्यामध्ये नाले सफाई झाली पाहिजे व्यवस्थित. नाले सफाई करत असताना किती मेट्रिक टन गाळ काढण्याच्या ऐवजी खाली जो नाल्यातला हार्ड बेस लागतो, गेल्या वर्षी जसं केलं आपण तसे यावर्षी सूचना दिलेल्या आहेत. हार्ड बेस लागेपर्यंत गाळ काढणे, तो गाळ काठावर तसाच न ठेवता तो उचलून त्याची विल्हेवाट लावणे या बाबतीत देखील सूचना झालेली आहे. त्याचबरोबर जे स्पॉट आहेत जिथे वॉटर लॉगिंग होतं, पाणी तुंबतं, हे स्पॉट तर आयडेंटिफाईड आहेत आणि त्यामुळे तिथे जे काही यंत्रणा आहे म्हणजे आपले हाय प्रेशरचे पंप त्या ठिकाणी 24/7 ठेवणे आणि दुसरं आपण होल्डिंग पॉन्ड केलेले आहेत. त्या होल्डिंग पॉन्डमध्ये आपण 12-13 ठिकाणी होल्डिंग पॉन्ड केलेले आहेत. तर त्या ठिकाणी त्या पाण्याचं स्टोरेज करणं म्हणजे जेणेकरून जे पावसाच्या पाण्यामुळे जे पाणी साचतं ते स्टोरेज करण्याची जी सिस्टीम आहे ती देखील त्या ठिकाणी अलर्ट करणे. त्याचबरोबर जे नाले आहेत त्या नाल्याचे जी तोंडं आहेत ती रुंद करणे या संपूर्ण म्हणजे मिठी नदीपासून ते बाकी जे मोठे नाले आहेत या संदर्भामध्ये. त्याचबरोबर जे आपले फ्लड गेट्स आहेत, आपले किती ठिकाणी आहेत ते फ्लड गेटचं ते आपण जवळपास आपले STP जे आहेत सर आपण तयार केलेले ते 27 ठिकाणी आहेत. तर ती सर्व फ्लड गेट जी सिस्टीम आहे ती अतिशय ॲक्टिवेट आहे, ती देखील BMCने तपासलेली आहे. मॅनहोल बाबत देखील चर्चा यावर झाली. तो एक महत्त्वाचा मुद्दा मॅनहोलचा, त्याच्यावर पूर्ण BMC लक्ष ठेवू नये. 1 लाख मॅनहोल आपण बसवलेले आहेत. त्याला सिक्युरिटी म्हणजे ती जाळी आता पहिल्यासारखं चोरी होणार नाही असं त्याचं ते लॉक सिस्टीम केली आहे. आणि त्याचं इन्स्पेक्शन देखील करतायत ते. त्याच्याबरोबर फुटपाथवरच्या जाळ्या ज्या आहेत ती ढाकणं आहे, त्याच्या बाबतीमध्ये फुटपाथच्या ढाकणं चोरी होऊन तिथे अपघात होऊ नये या बाबतीत देखील चर्चा झाली. त्याचबरोबर खड्डे रस्त्यावरचे ते खड्डे जे आहेत ते मास्टिकने खड्डे पूर्णपणे खड्डेमुक्त रस्ते आणि जिथं काम सुरू आहे त्या कामाच्यामुळे तिथे पाणी साचू नये त्याची देखील काळजी, ती लेवल वगैरे ते करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून रस्त्यावर खड्डा नाही आणि जे रस्त्याची कामं सुरू आहेत तिथे देखील लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाईल. त्याचबरोबर होर्डिंगच्या संदर्भात देखील चर्चा झाली. इलिगल होर्डिंग्स विदाउट परमिशन होर्डिंग आणि
नॉर्म्सपेक्षा जास्तीचे होर्डिंग लावले किंवा साईज मोठी आहे त्या बाबतीत देखील कारवाई करण्याच्या सूचना ऑलरेडी दिल्या होत्या. त्याची आजही चर्चा या ठिकाणी झाली आणि ते अनधिकृत होर्डिंग कापणे आणि त्याच्यावर FIR लॉन्च करणे या देखील सूचना झाल्यात. कारण त्याच्यात जी काही जीवितहानी होऊ नये आणि झालेली घटना जी आहे दुर्घटना त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर रेल्वेच्या संदर्भात देखील रेल्वेची यंत्रणा जी आहे, रेल्वेच्या हद्दीतले नाले आहेत, एअरपोर्टच्या हद्दीतले नाले आहेत, त्याचबरोबर आपलं म्हाडा आहे, MMRD आहे, या सर्व यंत्रणा आहेत त्यांना देखील त्यांच्या हद्दीमध्ये जे जे काही पावसाळ्यापूर्वी कामं करायची आहेत ती सर्व करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर पाणी तुंबून रेल्वे बंद पडल्यास त्या ठिकाणी मागच्या वेळेस जसं आपण BSTची सर्व्हिस दिली होती तशाच सर्व्हिस पुन्हा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर दरड लँडस्लाईड ज्या ठिकाणी होऊ शकते त्या ठिकाणी देखील आपण BMCचे जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्या त्या एरियातले सहाय्यक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर बरोबर ना त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ते कसं प्रोटेक्ट करता येईल. त्यांना तर सुरक्षित स्थळी हलवणं एक हा विषय आहे, परंतु एक आम्ही युद्ध पातळीवर तिथे सेफ्टी नेटने आपण ते सुरक्षित करू शकतो का या संदर्भात देखील चर्चा झाली आणि त्या संबंधित एजन्सीला बोलवून तशा प्रकारच्या सूचना देण्याचं ठरलंय. आणि जे लोक बाधित होतील त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी एकतर BMC, म्हाडा आणि MMRDला सूचना दिल्यात की आपण जे ट्रान्झिट कॅम्प बनवतो फ्री फॅबमध्ये ते युद्ध पातळीवर आपण करा. त्याचबरोबर म्हाडा MMRDकडे काही घरं आहेत जी PAPची घरं आहेत, ती PAPची घरं त्यांची डागडुजी करून, म्हाडाकडे काही सदनिका आहेत त्याची डागडुजी करून या लोकांना तात्पुरती जी काही निवाऱ्याची व्यवस्था आहे मग तिथे कुठे शेड खाली किंवा शाळेमध्ये असं जे काही त्यांची व्यवस्था करावी लागते ती काही व्यवस्था त्यांची बरोबर नसते, त्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संरक्षक भिंती ज्या आहेत त्या देखील त्या विभागाने त्याची काळजी घेऊन त्या प्रोटेक्ट करणे या बाबतीत देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. बाकी मला वाटतं एक हॉटलाईन जी आहे ती आणि एक ॲप तयार केला आपण, तो तिथं बाबा कुठं कचरा आहे, गाळ आहे, रेल्वेमध्ये आपल्या नाल्यामध्ये किंवा डेब्रिज आहे तर ते फोटो अपलोड करायचे, त्याची ताबडतोब दखल घेऊन त्याची कारवाई त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचं देखील एक सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं. आणि जिथे 4.5 मीटरच्या लाटा उंच लाटा येतात ते जे स्पॉट आयडेंटिफाय आहेत त्या ठिकाणी पोलीस आणि कॉर्पोरेशन यांनी मिळून तिथे लोक जाणार नाहीत, लोकांना अलर्ट देणं, लोकांना सूचना देणं जेणेकरून जीवितहानी होणार नाही यासाठी ते देखील तशा सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून कुठेही जीवितहानी होऊ नये या संबंधामध्ये सर्व या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत. आणि तशा प्रकारचं मुंबई महापालिकेने अगोदरच तशा प्रकारची मीटिंग देखील घेतली आहे आणि त्या मीटिंगमध्ये पूर्णपणे मुंबई BMCची यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. मला वाटतं ह्या सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम केलं तर कुठलीही जीवितहानी, कुठलाही अपघात, इन्सिडेंट होणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतोय. नाले सफाई जी आहे अजून सुरू आहे. नाले सफाई 100% झाली असं कोणी आता BMCने पण सांगितलेलं नाही, पण मी त्यांना सूचना केलेली आहे की हार्ड बेस लागेपर्यंत आपण गाळ काढणे आवश्यक आहे. कारण गाळ काढला तर पाण्याचा फ्लो जो आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि मोठ्या प्रमाणावर तिथे पाणी तुंबणार नाही आणि जे नाल्याचे मेन
शेवटचं जे तोंड आहे तिथे देखील होल्डिंग पॉन्ड प्रमाणे जर आपण मोठ्या प्रमाणावर खोदलं, साईज वाढवली म्हणजे खोली वाढवली तर तिथे येणारा गाळ कचरा तिथे साचून पाठीमागे पाणी भरणार नाही या संदर्भात देखील सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व वॉर्ड ऑफिसर, सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या विभागामध्ये पूर्णपणे 100% नालेसफाई होईल याची जबाबदारी त्यांनी घ्यायची आहे. मागच्या वेळेस देखील मी म्हणालो जे चांगलं काम करतील त्यांना खरंच आपण गेल्या वेळेस देखील पाऊस भरपूर झाला परंतु पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले. त्यामुळे जे अधिकारी यावेळेस देखील त्यांची जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडतील अशा प्रकारचा विश्वास आहे आणि जे काही कामामध्ये हयगय करतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल. कारण शेवटी लोकांना त्रास होऊ नये हा उद्देश राज्य सरकारचा आणि महापालिकेचा, पोलीस यंत्रणेचा आणि संबंधित सगळ्यांचाच. म्हणून अतिशय महत्त्वाची बैठक आज आपण घेतली होती. नालेसफाईबाबत डॅशबोर्डवरती बीएमसीच्या डॅशबोर्डवरती की 90% 95% नालेसफाई झाली करून आणि आशिष शेलार म्हणतात की हे रतन खत्रीचे आकडे 40% पण झाले करून. अरे म्हणून मी सांगितलं काय, आता नाल्याचा हार्ड बेस लागेपर्यंत गाळ काढणे ते त्यात वेळ आहे ना, काढतायत, सुरू आहे काम, नक्की करतील ते. की सगळ्या ऑथॉरिटीजचे प्रमुख आता या बैठकीत आपल्यासोबत होते, पण जेव्हा काही अडचणीची वेळ तेव्हा ऑथॉरिटीजमध्येच मुंबईमध्ये पासिंग द पार्सल होतं, बीएमसी असेल, एमआरटी असेल किंवा रेल्वे असेल, अशा परिस्थितीत तुम्ही त्या सगळ्या प्रमुखांना काय आदेश दिले की ही गोष्ट होऊ नये? नाही, याच्यामध्ये कॉर्डिनेशनने काम करायचं आहे. बीएमसी एक नोडल ऑफिसर यांचा बीएमसीचा असेल आणि तो सगळ्या यंत्रणांशी संपर्कामध्ये असेल. त्यामुळे एक टीमवर्क म्हणूनच काम केलं पाहिजे आणि म्हणून आज जी बैठक झाली एक टीम म्हणून बैठक झालेली आहे आणि सगळ्यांनीच ठरवलेलं आहे की आपापली जबाबदारी अचूक आपण पार पाडायची. काही दिवसांपूर्वी जो वादळ आलं होतं, पाऊसही पडला होता, त्यावेळी मुंबई महापालिकेची एकूणच जी यंत्रणा होती ती उघडी पडली होती. तशी घटना पुन्हा होऊ नये, उघडी पडल्यामुळे दुर्घटना घडली, लोकांचे जीव गेलेले आहेत आणि त्याचबरोबर पाणी देखील तुंबले. त्या बाबतीत देखील सूचना दिलेल्या आहेत की फक्त मुंबईत नाही पूर्ण राज्यभरामध्ये अशा प्रकारचे विदाऊट लायसन्स, विदाऊट परमिशन होर्डिंग आहे, नॉर्म्सच्या बाहेर मोठी होर्डिंग लावलेली आहेत. या सर्व होर्डिंगवर कारवाई करणे आणि जी त्यांना होर्डिंग कापून टाकणे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. जे अधिकृत आहेत, परमिशन घेतलेले आहेत, त्यांचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे अशा देखील सूचना दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी विकास प्रकल्पांची कामं सुरू आहेत, मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, इतर महत्वाची कामं सुरू आहेत, त्यामुळे देखील अनेक अडचणी होतात आणि त्यामुळे मुंबईची तुंबई होते कारण पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग मिळत नाही. तुंबई आता म्हणजे पाऊसच नाही पडला तर लगेच तुंबई नाही होणार आणि त्या सर्व यंत्रणांना सांगितलेलं आहे की आपापली जबाबदारी पूर्ण पार पाडा. सर्व यंत्रणांना सांगितलं तुमची जिम्मेदारी तुम्ही पार पाडायची आहे. तुमच्यामुळे पाणी साचलं तर कारवाई होणार. तुम्ही स्वतः नालेसफाईची पाहणी केली होती, यंदाही तुम्ही तिथे स्पॉटला जाऊन नालेसफाईची पाहणी करणार आहात. आता बैठक तर घेतलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर तेही करेन. सर, गेल्या वेळेस तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरले होता, नाले सफाई चांगली होईल. गेल्या वेळेस जसं आपण सांगितलं की नाल्यातला गाळ किती काढला, चिखल किती काढला, यापेक्षा पाणी भरणार नाही याची जबाबदारी तुमची. पाणी भरलं म्हणजे ते नालेसफाई व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे गेल्या वेळेप्रमाणेच यावेळेस नालेसफाई होईल आणि युद्ध पातळीवर ते काम सुरू आहे. सर, गेल्या वेळी तुम्ही नालेसफाईची पाहणी केली होती त्यावेळी उद्धव ठाकरेंकडून टीका करण्यात आली होती, मात्र आता पावसाळा आलेला आहे, उद्धव ठाकरे लंडनवारी करतायत. मी तर जाऊन हे सोडून, मी तर आता काल संभाजीनगरला होतो, तिथे दुष्काळाच्या बाबतीत बैठक झाली. आज इथे मुंबई महापालिकेची मीटिंग आहे. 2 दिवसानंतर एक स्टेट डिझास्टरची मीटिंग होईल. शेवटी आता कसं आहे, आता आपल्याला इथे जे काही काळजी घेणं आहे प्री मान्सून वर्क ते तर घ्यायला पाहिजे ना. मी तर लंडनला जाऊ शकत नाही ना, मला तर तुम्ही मुख्यमंत्री केलेलं आहे त्यामुळे इथं मला काम करायलाच लागेल. सर, गेल्या वर्षी गेली होती, यावर्षी तसंच चित्र दिसतात. बिलकुल दिसणार, तसंच दिसणार. कारण सगळं जे काही तिथे पंप पाहिजेत ते अलर्ट, ते सगळे
ती व्यवस्था बीएमसीने चेक केली आहे. होल्डिंग पॉन्ड आहे, तिथली परिस्थिती केलेली आहे. सगळी यंत्रणा जी आहे, फ्लड गेट आहेत, हे सगळे ऍक्टिव्हेट आहे की नाही हे तपासणी केलेली आहे. आणि मी आयुक्तांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जेवढा आपण गाळ काढू, तो जेवढा चिखल काढू, तेवढा पाणी वाहून जाण्याचा जी कॅपॅसिटी ती वाढते, कॅरिंग कॅपॅसिटी, त्यामुळे पाणी भरत नाही. आणि होल्डिंग पॉन्डमुळे जे पाणी समुद्रात जेवढं आता जेव्हा भरती असते, समुद्रही पाणी घेत नाही, मग त्यावेळेस काय, ते होल्डिंग पॉन्डमध्ये पाणी घेतो आपण, मग त्यामुळे पाणी तुंबत नाही. त्यामुळे हे सगळे प्रयोग आपण केलेले आहेत. म्हणजे जीवितहानी होऊ नये, एकही जीवितहानी होऊ नये यासाठी पूर्ण यंत्रणा जी आहे सज्ज राहिली पाहिजे. यासाठी अगदी मिलिटरी पासून, नेव्ही पासून, एअरफोर्स पासून, एनडीआरएफ, एसडीआरएफ, फायर ब्रिगेड, सगळे पोलीस यंत्रणा, सगळे, ही जिम्मेदारी माझी नाही असं कोणी म्हणत नाही. ही सगळ्यांची कलेक्टिव्ह आमची जिम्मेदारी आहे. असं म्हणून लोक काम करतील तेव्हा एकही मृत्यू होऊ नये ही आमचं, म्हणजे जिथं होऊ शकतो, जिथे काही दुर्घटना होऊ शकते, तिथं आधीपासून आपण काळजी घेऊ, लोकांना अलर्ट करू. आयएमडी आणि आपला फोरकास्ट जो आहे त्यांना आयएमडीला सांगितलंय तुमची सगळी यंत्रणा सिस्टीम अलर्ट ठेवा. लोकांना आधीच आपण सांगू, अरे बाबा आता वादळ येणार आहे किंवा काय पाऊस, अतिवृष्टी येणार आहे, हे सगळं. म्हणजे त्यामुळे लोक पण काळजी घेतील. उघडपणे गर्भ निदान पाहिलं जाते आणि गर्भपात केले जाते. एक नाबालिक मुलगी ज्याचं ते निदान करतं आणि त्याला 5 लाख रुपये दरमहा दिलं जातं. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात यादी झाल्या आहेत, परंतु त्यावर अजूनही कुठल्या प्रकारचं नियंत्रण, अशा प्रकारच्या कुठं घटना होत असतील त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. सर, शरद पवार आणि पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि राज्यातील सर्व जलसाठ्यांचं जे आहे आकडेवारी त्यांनी जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. राज्य सरकार काय नियोजन? मी काल गेलो होतो संभाजीनगरला, मराठवाड्यामध्ये तिथे सगळी माहिती मी घेतली. 1837 टँकर सुरू आहेत, 1249 गावं, 12 वाड्या या ठिकाणी हे टँकर सुरू आहेत. मी त्यांना सांगितलंय तुम्ही जाहिरात काढा, आणखी कोणाला टँकर पाहिजे, चारा पाहिजे, जनावरांच्या पाण्याचा तुटवडा आहे, जाहिरात काढा ताबडतोब कुणाला. आणि सगळ्या तहसीलदार पासून, तलाठी पासून, आपला ग्रामपंचायतचा सरपंच पासून, ग्रामसेवक यांना त्या त्या एरियामध्ये, गावामध्ये सगळ्यांना जाऊन अलर्ट करायला सांगा. तुम्हाला आणखी टँकर कुठे पाहिजे, आणखी पिण्याचं पाणी कुठे पाहिजे, जनावरांना पिण्याचं शॉर्टेज कुठे आहे, चाऱ्याचं शॉर्टेज कुठे आहे. आणि सुदैवाने तुम्हाला मी सांगतो, यावर्षी आम्ही डीपीडीसीतून पैसे दिले होते चारा उगवण्यासाठी, वैरण उगवण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये चारा उपलब्ध आहे, कुठेही प्रॉब्लेम नाही. जिथे चाऱ्याची आवश्यकता, छावणीची आवश्यकता पडेल तिथे तात्काळ छावणी सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या काही पाणी पुरवठा योजना आहेत त्या लाईट बिलमुळे बंद पडलेल्या आहेत. ते सांगितलं मागचं लाईट बिल नंतर बघू, आता ताबडतोब कनेक्शन द्या. ती पाणी पुरवठा योजना पण सुरू करायच्या सूचना मी काल दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं आणि म्हणून त्याही सूचना दिल्या आहेत. कुठे अतिवृष्टी होईल, कुठे विजेचा म्हणजे तारा तुटून वीज पुरवठा खंडित होईल, तिथे त्या डिपार्टमेंटला पण सूचना दिल्या आहेत. आता वीज पुरवठा खंडित झाला आणि 24 तास तसेच पडले असं होता कामा नये. त्या ठिकाणी देखील सूचना ज्या काल दिल्या मी, त्या दुष्काळग्रस्त भागासाठी पण पुढे अतिवृष्टी होऊन पाऊस पडेल तिथे देखील कुठेही अपघात होऊ नये यासाठी पण सूचना दिलेल्या आहेत. कुठेही काही कमी पडणार नाही. डिझास्टर मॅनेजमेंटला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. कुठे तुमच्याकडे काही राहून गेलं तर जिम्मेदार तुम्हाला धरू
अशा प्रकारच्या देखील काल मीटिंगमध्ये सूचना मी दिलेल्या आहेत. सर तुम्ही सूचना दिल्या मात्र शरद पवार म्हणतात की सरकार गंभीर नाहीये. अरे बाबा, त्यांनी पवार साहेबांनी आज बैठक घेतली, मी कालच घेतली बैठक. त्यामुळे पवार साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी मी कालच करायला सांगितली आणि महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या कलेक्टर आणि डिव्हिजनल कमिशनरना सांगितलंय अतिवृष्टी अवकाळी होईल तर तुरंत पंचनामे, तुरंत त्यांना नुकसान भरपाई. जिथे चारा टंचाई आहे, पाणी टंचाई आहे, जनावरांना टंचाई आहे, ताबडतोब तिथे ऍक्शन झाली पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारची हायगाय करता कामा नये. त्यांना पैशाची व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे. कुठेही आणि खालच्या लेवलला कलेक्टरकडे टँकरसाठी येण्याची आवश्यकता नाही. प्रांत लेवलला आम्ही त्यांना अधिकार दिलेले आहेत. तिथे वाढीव टँकर पाहिजे, वाढीव चारा पाहिजे, तिथल्या तिथे करायचं. औषधाचा साठा कमी पडू नये त्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शरद पवारांनी आरोप केला की बैठकीला पालकमंत्री उपस्थित नव्हते. कुठले पालकमंत्री? अरे बाबा, पालकमंत्री आता निवडणुकाचा उमेदवार होते, त्यांना कुठं बोलवणार आणि ते ऍडमिट आहेत हॉस्पिटलला. सर, मान्सून येत आहे आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करण्यासाठी बँका जी आहे सिबिलची अट टाकली आहे. सिबिलची अट वारंवार रद्द करा अशी मागणी आहे. यावेळेस राज्य सरकार शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी सिबिलची अट रद्द करेल काय? बिलकुल त्यावर काम गव्हर्नमेंटचं चाललेलं आहे. बँकांशी आमचे लोक बोलत आहेत. शेतकऱ्यांना नेहमी आम्ही मदत केलेली आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आमच्या सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 15,000 कोटी रुपये वाटले. त्याचबरोबर 6,000 रुपये दर वर्षाला आम्ही देतो आणि 1 रुपयामध्ये पीक विमा देतो. इतर ज्या योजना मागेल त्याला शेततळं, ठिबक सिंचन सगळं देतो आणि ह्या सगळ्यामध्ये 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणार हे पहिलं सरकार आहे. सर, आपण आयएमडीचा त्यामुळे वाऱ्यावर शेतकऱ्यांना आम्ही सोडलं नाही, सोडणार नाही. सिबिल रद्दबाबत काही अरे त्याच्यावर काम चालू आहे ना बाबा. सर, काल डोंबिवलीमध्ये जी दुर्घटना घडली त्याची काही विशेष चौकशी होणार काय? नाही? काल जी घटना घडली डोंबिवलीमध्ये दुर्घटना घडली त्याची काही मी स्वतः तिकडे गेलो. तिकडे तो रिॲक्टरचा स्पॉट होता आणि त्याच्यामध्ये मोठी दुर्घटना झालेली आहे. हायली हजार्डस केमिकल कंपन्या ज्या आहेत त्या म्हणजे रेड कॅटेगरीमधल्या हा जो कालचा स्फोट होता हा स्फोट हायड्रोजन पॅरॉक्साईडचा होता. त्यामुळे जे रिॲक्टरमध्ये टेम्परेचर मी काय त्यातला तज्ज्ञ नाही आहे, पण मी जी माहिती घेतली तर तिथलं जे काही तापमान वाढल्यामुळे तो हायड्रोजन बॉम्ब झाला आणि तो फुटला. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही हायली हजार्डस केमिकल कंपन्या तिथून शहराच्या बाहेर, नागरी वसाहतीच्या बाहेर शिफ्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. MIDCने जागा घेतली आहे, तिकडे त्यांनी शिफ्ट करावं किंवा चेंज ऑफ यूज त्यांनी त्यांचा उद्योग जो आहे इंजिनिअरिंग करावा, टेक्स्टाईल करावा, IT करावा, त्याला आम्ही जादा सवलती देऊ आणि तिथे कुठेही दुर्घटना होणार नाही अशा प्रकारचे उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना आम्ही संधी देऊ. सर, आयएमडीचा उल्लेख तुमच्या माध्यमातून आता करण्यात आला. आम्ही सगळ्यांचाच अनुभव असा आहे पत्रकारांचा, आयएमडीचा अंदाज बहुतांश वेळा चुकतो. पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलेला असतो आयएमडीनी, त्यानंतर पाऊसच येत नाही. जगात अशा अनेक यंत्रणा आहेत ज्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरतो. ज्यावेळी आपण डिझास्टरच्या बैठकी घेतो त्यावेळी यावर चर्चा होते की नाही, आणि हा प्रश्न आहे आणि सूचना म्हणून याच्यावर चर्चा झाली. IMD एकदम यावेळी अलर्ट आहे. सगळ्या त्यांची यंत्रणा एकदम सुधारवली, त्यांनी एकदम ऍक्टिव्हेट केलेली आहे. बरोबर ना? दोन डॉपलर रडार चालू आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. IMDचा एकदम फोरकास्ट 100% सही राहील. अरे मुंबई महापालिका आता कुठं चाललंय? स्कोपच्या बाहेर तुम्ही होर्डिंग होर्डिंग धोरणावरून वाद आहे. BMCचं जे धोरण आहे ते रेल्वेला मान्य नाही आहे. त्याच्यामुळे मोठे होर्डिंग्स आहेत ते अजूनही रेल्वे हद्दीत आहेत, ते काढण्यात आलेले नाही. त्याच्या बाबतीत काय? त्या बाबतीमध्ये आता रेल्वेचे अधिकारी इकडे होते, त्यांना सांगितलेलं आहे आम्ही बिलकुल ह्याच्यामध्ये 7 होर्डिंग कापून टाकलेले आहेत आणि रेल्वेला पण सांगितलंय तुम्ही BMCचे जे नियम आहेत, गाईडलाईन आहेत,
नॉर्म जे आहेत त्याप्रमाणे तुम्ही होर्डिंग लावा, अशा प्रकारच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत. कुठलंही होर्डिंग धोकादायक असेल त्याला कापून टाकायच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि जे अधिकृत आहे त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे अनधिकृत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना जेलमध्ये टाकून द्या. काय कोणी माणसं मारण्याचा परवानगा कोणाला दिलेला नाहीये. सर आपने मुंबई हो या महाराष्ट्र हो, उसको आपने रिव्यू लिया है कल औरंगाबाद में, आज आप मुंबई में हैं. फिलहाल मानसून को लेकर क्या कुछ तैयारी मुंबई, क्या कुछ महाराष्ट्र में, क्योंकि सांगली हो या बाकी के जिले वहाँ पे जब बारिश आती है, जब अतिवृष्टि का मामला होता है तो कट ऑफ हो जाता है, सबसे संपर्क टूट चुका होता है. क्या कुछ सूचनाएं आपने इस पर? ये मुंबई शहर के प्री मानसून वर्क जो होता है बीएमसी का, उसकी एक बड़ी मीटिंग थी. इसमें बीएमसी की पूरी टीम थी, पुलिस कमिश्नर, यहाँ पर हमारे दोनों पालक मंत्री, यहाँ पर आर्मी, नेवी, एयरफोर्स, एनडीआरएफ, एसडीआरएफ, फायर ब्रिगेड सब थे. ये सब जितने भी आपातकालीन व्यवस्था जो है वो पूरी तरह इसमें मीटिंग में शामिल थी और सभी लोगों को सूचित किया गया है अपनी अपनी जिम्मेदारी पूरी तरह से निभाओ, ताकि रेलवे के लोग थे, एमएमआरडी के लोग थे, माड़ा के लोग थे, पीडब्ल्यूडी के लोग थे, टोटल जितनी एजेंसी मुंबई में है वो सब लोग यहाँ मौजूद थे और सभी लोगों को कहा है एज ए टीम वर्क करो आप, और ये मेरी जिम्मेदारी है, सबकी जिम्मेदारी है, ऐसे बोल के काम करो. और इसीलिए मुझे लगता है हमने जीरो कैजुअलिटी मिशन के तौर पे हम लोग काम कर रहे हैं, ताकि कोई भी जीवित हानि ना हो और लोगों के मालमत्ता की भी नुकसान ना हो. इसलिए ये पहले से ये सब लोग अलर्ट है. पूरे नाले सफाई जोर शोर से शुरू है, 100% नाले सफाई होगी, हार्ड बेस लगने तक नाले सफाई होगी. और अधिकारियों को कहा है जो वहाँ पानी ने वाटर लॉगिंग नहीं होगी उसका सम्मान करेंगे, जहाँ नुकसान होगा उसके ऊपर कार्रवाई करेंगे. और ये हम चाहते हैं कि मुंबई में कहीं पर भी कोई भी हादसा ना हो. जो हादसा होने वाले स्पॉट है वो आइडेंटिफाइड है, वहाँ पर पहले से अलर्ट जारी किया जाएगा. पुलिस है, कारपोरेशन की टीम है, ये सब पूरी ये टीम काम करेगी. और मुझे लगता है कि पिछले साल जैसे पानी नहीं भरा था, लोगों को तकलीफ नहीं हुई थी, उसी तरह इस साल भी हम उम्मीद करते हैं कि ये अच्छी तरह से बारिश भी ज़्यादा होने वाली है, लेकिन ज़्यादा होने के बावजूद हमारी पूरी बीएमसी की टीम पूरी तरह तैयार है, पुलिस यंत्रणा तैयार है, पूरे जितने टीम है आपातकालीन व्यवस्था में लगे हुए वो सब अलर्ट है. तो महाराष्ट्र में खासकर सूखे की स्थिति करें तो पॉलिटिकल अभी से रिमार्क शुरू हो गए कि 10,000 से ज्यादा ऐसे गांव हैं जहां पर टैंकर पहुंचाना पड़ रहा है, तो नहीं पहुंच पा रहे, तो कुछ और मुद्दा उपस्थित करता है इसी तरह. क्या आपकी तैयारी इन गाँव तक पहुंचने की हो चुकी है? क्या स्थिति आने वाले हमारे लोग वहाँ उस गांव तक पहुंच गए हैं. कल मैंने उसका जायजा लिया है. संभाजी नगर में मराठवाड़ा रीजन का सभी कलेक्टर थे, डिविजनल कमिश्नर थे, सभी से मेरी बात हुई है. वहाँ पर टैंकर जितने चाहिए उतने 1800 टैंकर शुरू है. 1250 गांव मराठवाड़ा के पूरे स्टेट में सभी लोगों को सूचित किया है. कहीं पर भी टैंकर कम ना हो, वहाँ पर जानवरों को पानी मिले, चारा मिले, इसमें कोई कमी ना हो. और चारा छावनी लगाना है, जिधर जरूरत है वो लगा दो. डीपीडीसी से पैसे दिए हुए हैं. और कहीं पर भी किसी भी बात की अगर तकलीफ हो तो एक ऐड देने को कहा है. वो कोई भी गांव में अगर टैंकर नहीं पहुंचा है तो तुरंत वो गांव वाला डिमांड करेगा. वहाँ हमारा जो तलाटी है, तहसीलदार है, ग्राम सेवक है, वो सभी गांव में जाएगा. जहाँ जहाँ जिस चीज की जरूरत है वो पूरी तरह उनको जरूरत पूरी की जाएगी. ऐसी व्यवस्था पूरे राज्य में हमारी सरकार ने की हुई है. सर डोंबिवली के से जुड़ा हुआ सवाल है, अगर ऐसे एमआईडीसी में अगर हजारस केमिकल्स रखे होते, इतने बड़े रिएक्टर का स्फोट होता है, बाकियों को आपने क्या सूचना की है, किस पर अब तक कार्रवाई आपने की? और दूसरा यही कि होल्डिंग्स का भी मामला अभी सामने आया तो नहीं, जो डोंबिवली का जो हादसा हुआ है बहुत ही बड़ा हादसा है. रिएक्टर का ब्लास्ट हुआ है और वहाँ पर जो हाईली हजार्डस केमिकल कंपनी है उसे हम शिफ्ट करने वाले. वो शहर के बाहर, नागरी बस्ती से बाहर, पब्लिक जो रहते उनके बाहर उनको एमआईडीसी की जगह दे देंगे, या फिर उन्होंने अपना कारोबार जो फैक्ट्री है उसका चेंज ऑफ यूज करे, इंजीनियरिंग करे, टेक्सटाइल करे, आईटी करे, उसको हम सहूलियत देंगे.
इंसेंटिव देंगे, जो भी हमारी पॉलिसी है उसमें और चेंज करेंगे हम, ताकि उनको भी राहत मिले और एक्सीडेंट ना हो, ऐसा हादसा ना हो, पूरी फिर किसी की जान न जाए, ऐसे निर्णय हमने लिया है। महाराष्ट्र के सभी और हाँ, सब जगह सब पूरी हमारी जो जितनी टीम है, ये इंडस्ट्री डिपार्टमेंट है, इंडस्ट्रियल सेफ्टी डिपार्टमेंट है, एमपीसीबी है, एमआईडीसी है, ये सब लोगों को सूचित किया है, सब कलेक्टर को भी सूचित किया है। सर लैंडस्लाइड एरिया जो है सर, लैंडस्लाइड एरिया मुंबई हो या महाराष्ट्र हो, वहाँ पे हमेशा हमने घटनाएं देखी, इसके लिए क्या सूचना? लैंडस्लाइड जहाँ होता है वहाँ के लोगों को सुरक्षित जगह पर शिफ्ट करने की सूचना दी है। और एक हमने ये भी किया है कि उनके लिए जो हमारे पास पीएपी के घर है और जो मैंने कमिश्नर बीएमसी माड़ा और एमएमआरडी को कहा है कि जो प्रीफैब घर है, प्रीफैब घर जो बना तुरंत फटाफट, और उनको जैसे स्कूल बिल में रखना नहीं पड़े, और जो पीएपी घर है जो उनको रिनोवेट करे और उनको वहाँ रखे, ये कहा है। और जहाँ जो लैंडस्लाइड होता है वहाँ एक ऐसी कोशिश हमारी है कि सेफ्टी नेट से उसको पूरा प्रोटेक्ट करें। वो हमारी योजना जो है वो 8-10 एजेंसी को बुलाएंगे और वो भी कोशिश करेंगे। सर विरोधी पक्ष ये अभी मुंबई में हमने ये किया है, मुंबई में इसकी शुरुआत होगी और भी जगह रेप्लिकेट करेंगे। कई गांव सर, ऐसे विरोधी होते हैं जो पक्ष पहाड़ी नेत्यांनी में आरोप बसे हैं, केलेला कई आहे। गांव है जो पहाड़ी में बसे हैं, घटना हमेशा सामने जो लैंडस्लाइड एरिया जो है, लैंडस्लाइड प्रोन एरिया जो है, उसके अंदर जो लोगों को बारिश से पहले शिफ्ट करने का है, पिछले टाइम हमने देखा है कई जगह हुआ है, तो उनको सुरक्षित जगह पर उनका पुनर्वासन हम करेंगे, पर्याय व्यवस्था करेंगे। सर विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केलेला आहे डोंबिवलीमध्ये ज्या कंपन्या होत्या त्यांचं सरकारची साठवणूक होतं आणि काही हप्ते जात होते. आता त्याला काय बोलू मी? अरे घटना काय झाली, माणसं मेली आणि चोराच्या मनात चांदणत, मला वाटतं त्यांचा तोच धंदा आहे का, हप्ते घ्यायचा? अरे माणसाचा जीव गेलाय तिथे, त्यामध्ये त्यांना अशा प्रकारचं भाष्य करणं शोभत नाही, समजलं की नाही? सर 2 वर्षात मुंबईची रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील असे 2 वर्षापूर्वी आपण म्हटलं होतं. शहरामध्ये अजून काम सुरू झालेलं आहे, सिटीमध्ये 25 ते 30% काम झालेलं आहे, काय म्हणायचं? पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासामध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बीएमसी आयुक्तांना बोलवलं, या मुंबईतले 100% रस्ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे. आणि त्याच्यात आमच्याकडे तेव्हा गगराणी होते, माझ्याकडे सीएमओला, आणि आता आपण जवळपास 1224 किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करायला सुरुवात केलेली आहे. दुसरी गोष्ट, सेकंड फेज जो आहे टोटल उरलेला, तोही आपण टेंडर झालं, त्याचं टेंडर फायनल झालं आणि त्याचे रस्तेही कॉन्क्रीटचे रस्ते होतील. पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये तुम्हाला एकही खड्डा दिसणार नाही, एकही डांबरी रस्ता दिसणार नाही. 100% सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होतील. 25, 30, 40 वर्ष मुंबईकरांना खड्ड्याचा प्रवास करावा लागणार नाही. हे मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा आम्ही निर्णय घेतलेला आहे. सर, मोठेच आहे ना, इमारतीचा प्रश्न फार मोठा असतो, आमचं काय झालेलं आहे. आतापर्यंत डांबराचे रस्ते करत होते, रिपेरिंग करत होते, दरवर्षी त्याच्यावर खर्च करत होते. आतापर्यंतचा खर्च मी बघितला तर 10 ते 15 वर्षामध्ये 3,500 कोटी रुपये रिपेअरवर खर्च केलाय. काळ्याचं पांढऱ्याचं काळं, पांढऱ्याचं काळं, काळ्याचं पांढरं, काय हे रस्ते आधीच करायला पाहिजे होते, मग हे का केले नाही याचं जरा विचारा तुम्ही. हा? अरे कोणाला विचारायचं तुम्ही विचारा, तुम्हाला माहित आहे ना मुंबई कशामध्ये. मुंबईतल्या मुंबईकरांना माझी विनंती आहे, पाणी काटकसरीने वापरलं पाहिजे आणि आता पुढे पाऊस पडेपर्यंत थोडं आपल्याला काटकसर करावी लागेल. तरी परिस्थिती महाराष्ट्रात भी आहे का? कारण का महाराष्ट्रातल्या अनेक लेक्समध्ये महाराष्ट्र के कई जिलों में पानी नहीं. बारिश गिरेगा, अभी जल्दी बारिश गिरेगा, आपको सबको खुशखबर मिलेगी, जल्दी बारिश होता है. ठीक है. बिल्कुल खड्डे नाही, नो खड्डे. कुठे पाडणार आहे? हा?